मुंबईतला घर घोटाळा प्रत्येक टप्प्यावर लाटले जात आहेत लाखो रुपये। तो साहेबाला किती द्यावं लागतं? कसं नाही, चावी करायला 1 लाख रुपये खर्च येतो। ते साहेबाला जातात का? हा, ते पिऊन वगैरे घेतात, ते लेटर वगैरे करतात ना, चावीचे पैसे साहेबाला जातात ना। मग मी काय करतो, गिरणी कामगारांच्या घरांची दलाली राजरोसपणे सुरू। मुंबई लाईव्हवर भ्रष्टाचाराचा काला चिठ्ठा। स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झालंय दलाल आणि अधिकाऱ्यांचं नेक्सस। पण मला असं म्हणायचं, म्हणजे कुठल्या ह्याच्या थ्रू करता तुम्ही? मला ते कळलं असतं तर जरा म्हणजे मला पुढचा विचार करायला झालं असतं ना। श्रीनाथ कुठलं, म्हणजे भोसरीलाच आहे की मुंबईला आहे? मुंबईला मी पहिला मुंबईला होता, 2 महिने झाले इकडे आलो। आयुष्यभर हाडाची काढ करणाऱ्या गिरणी कामगारांना हक्काचं छप्पर लाभण्यासाठीही आपल्याच मायबाप सरकारची लढावं लागलं आणि अखेर 25 वर्षांच्या लढाईनंतर या गिरणी कामगारांना पुनर्वसन योजनेअंतर्गत घरं मिळाली। पण आज या घरांचाच बाजार मांडलाय तो राजकीय आशीर्वाद लाभलेल्या दलाल आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीनं। साहेबांशी बोललाय का तुम्ही? कसं माहिती का, साहेब डायरेक्ट साहेब कधी नाही का मागत नसतात कधी पैसे। आम्ही एवढे घेतले एवढे कधी पिऊन वगैरे असतात, ते पीए वगैरे ते बोलतात आम्ही फाईल पात्र करतो। आमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसणाऱ्या या दलालांनी साथीदार असणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या नावासकट दिलेला हा कबुली जबाब प्रेक्षकांसमोर मांडतोय। आता हे अधिकारी कोण, खरोखरच यांचे या दलालांची काय नातं, हे सुद्धा त्यांच्याच तोंडून ऐका। ठाकरे बोलतोय का तुम्ही? ठाकरे मारायचा अधिकारी येतो, जो ज्या माणसाने हे केलं तो पांचा। हा, हे ठाकरे म्हणजे फायली आपली नाही मारामध्ये कामाला येते, अधिकारी येते ते आपल्या फायली नाही म्हणजे कामं करतात। अच्छा, ठाकरे साहेबांना आम्ही ओळखतो। ठाकरे चांगला ठाकरे करून देतो ना काम, पैसे घेतो पण काम क्लिअर करतो। त्यांनी आमचे आम्ही 450 खोल्या 2012 मध्ये 450 फायली उचललेल्या, कोण एजंट नव्हतं, आम्ही लोक सह बनवले। ऐकलत, कुंपणानंच शेत खाण्याचा हा प्रकार। कुणाला घरं लागली, कोण अपात्र ठरलं, कोणाच्या कागदपत्रांमध्ये काय कमी आहे याची इत्थंभूत माहिती या दलालांकडे आधीच पोहोचते। अनेकदा तर आपल्याला घर लागलंय हे संबंधित व्यक्तीला म्हाडाकडून कळण्याआधीच या दलालांकडून समजतं। कशी असते या दलालांची मोडस ऑपरंडी, तुम्हीच पहा। प्लॅन ए। हॅलो, कोण बोलताय आपण? तुम्ही सामान होतं का? हा, माझे वडील होते। काय बोलतो, त्यांना रूम लागली आहे भाऊ। हा, त्यांना रूम लागली आहे। हा, मी स्वतः घेणार आहे। हो, घेणार आहे। समजा तुम्हाला जर विकायची असणार फ्युचर मध्ये, हा, तर मी तुम्हाला ना 15 लाख रुपये पर्यंत देऊ शकतो आणि जे 10.5 लाख रुपये ना ते आम्हीच भरणार। ते पण आम्हीच भरणार। त्यानंतर जे म्हाडामध्ये जे काय प्रोसिजर लागणार आणि जे साहेबांना पैसे द्यायला लागतील ते पण आम्हीच देणार। असं गिऱ्हाईक गाठल्यानंतर या दलालांचा प्लॅन बी सुरू होतो। त्याला अलाउड नाहीये, 10 वर्षाच्या नंतर विकू शकता असं, तर आम्ही कामं पण करणार, फक्त एजंटच करणार। तुमची रूम विकते की तुम्हाला दुसऱ्याला कळते नाही माहिती, तुमचे पेपर बनवणार, पण समोरची पार्टी त्या रूममध्ये राहताना कुठल्या उद्देशाने राहणार माहिती काय? भाडे करून म्हणून राहणार। विकलं जाणार, 10 वर्षाच्या नंतर ऑटोमॅटिकली त्यांच्या नावावर जाणार। असे आपण व्हील पॉवर रिटर्न वगैरे पेपर, असे 10 पेपर आपण बनवतो। गिरणी कामगारांना जाळ्यात ओढून त्यांचं घर लाटण्यासाठी हे दलाल पद्धतशीरपणे ऑफर देतात। तुम्ही आता विचार करता ना, इकडे बघा, 18,50,000 ही तुमची अमाऊंट मी तुम्हाला देतो, प्लस 10-50 म्हणजे म्हाडाचे पैसे भरायचे, 2 लाख म्हणजे 2.5 लाख रुपये इतर पकडून आणि सगळी प्रोसेस करून म्हाडाची 2.5 लाख रुपये म्हाडामध्ये खर्च, तुमचा गाडी भाडा, येणं जाणं, खाणं पिणं सगळं खर्च त्यातच टोटल होते 31-50। गरीब गिरणी कामगारांची घरं अशा प्रकारे लाटणाऱ्या या दलालांना कुणाचाच वचक कसा नाही। कोण आहेत हे म्हाडाचे अधिकारी आणि कर्मचारी?
गिरणी कामगारांच्या घरांची दलाली करणाऱ्या या दलालांना कुणाचा वरदहस्त आहे का? कुणाच्याही लक्षात न येता ही सगळी कामं बिनबोभाटपणे कशी होऊ शकतात याची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत. मुंबई लाईव्ह.